नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आज बघा आपल्या शेतामध्ये गहू पेरणी चालू आहे बघा. मुकुट हे वाण आपण आणलेलं आहे. एकरी 40 किलो गहू बघा कसा दिसतोय तुम्हाला. आपल्याच ट्रॅक्टरवर आपण पेरणी करत आहे. सुपल्या 10-26-26 आणि DAP 18-46 हे दोन्ही मिक्स करून आपण घेतलेले आहेत. मिक्स करण्याबाबत एकच की 18-46 नुसतं 2च घटक येतात आणि 10-26-26 मध्ये 3 घटक असतात, नत्र, पूरक, पालाश. त्यामुळे पिकाला दोन्ही घटक दिल्यामुळे नत्रपूरकमुळे पीक जोमदार येते आणि पालाश असल्यामुळे पिकातील धान्य भरण्यास चांगले टपोरे धान्य होतात. त्यामुळे पालाश द्यावं लागतं. त्यालाच पालाशलाच पोटॅश म्हणतात. पेरणी आपण चालू केलेली आहे बघा. खुद आपणच पेरणी करत आहे. आपला ट्रॅक्टर आहे, स्वतः आपलंच वाहन आहे, आपणच ड्रायव्हर आहे, आपणच शेतीचे मालक आहे. सर्व कामे स्वतःच करत आहे बघा. मित्रांनो, कसे चालू आहे पेरणी सांगा. आपलं पेरणी यंत्र ट्रॅक्टर 775 EVO हा 45 HP ट्रॅक्टर मोठा असल्यामुळे पेरणी यंत्र आपण 6 फुटी पेरणी यंत्र आहे आणि 6 काकरे आहेत. प्रत्येक काकरी 12 इंचावर आपली आहे आणि सारा 6 फुटाचा सारा सुटतो. बारक्या ट्रॅक्टरला 5 काकऱ्या येतात. तो सारा 5 फुटावर सुटतो आणि आपला सारा मोठा ट्रॅक्टर असल्यामुळे 1 फूट सारा वाढत आहे मोठा. आणि पाणी भिजण्यास ज्याची 5 HP मोटर आहे मोठी, त्यांना जेवढे मोठे सारे असतील तेवढे चांगले असतात. पाणी शांत गतीनं भिजत जाते. गहू बघा कसे पेरणी यंत्र आपण पेरताना पडत आहेत बघा. मित्रांनो, तुम्ही पेरणी कशाने करता, बैलाने करता की ट्रॅक्टरने, हे पण आपल्याला कमेंटमध्ये सांगत चला मित्रांनो. आमच्याकडचे सर्व शेतकरी बागायतदार हे ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी करत आहेत. आता बैल फक्त शर्यतीसाठी आमच्या क्षेत्रामध्ये आहेत. बैलाने कोणताच शेतकरी शेती आता करत नाही. रान फानायचे झाले, रोटर मारायचे झाले किंवा पेरायचे झाले, हे सर्व कामे सर्व शेतकरी ट्रॅक्टरद्वारेच करत आहेत. ट्रॅक्टरची पेरणी चांगली मित्रांनो का बैलाची पेरणी चांगली, हे पण कमेंटमध्ये सांगा. बैलाने फक्त मित्रांनो काय होतं, पेरणारा माणूस चांगला लागतो आणि खात सोडता येत नाही बैलाने पेरताना. जे खात आपण ट्रॅक्टरने पेरतो ना, ते खात पिकाच्या मुळाशी पडलेलं असते. त्यामुळे पिकाला ते झटपट खत लागत असते. आणि जे बैलाने आपण पेरणी करत असतो त्यावेळेस खात हे मोकता येत नाही. ते खातीच काटावं लागते. ते जसं पीक मोठं होईल तसं ते मुळ्या अशा पसरतील पिकाच्या, त्यावेळेसच ते खात पिकाला लागते. म्हणजे
रिझल्ट लवकर येत नाही. जे बैलाची पेरणी असते ना त्या पेरणीला रिझल्ट लवकर येत नाही. आणि ही ट्रॅक्टरच्या पेरणीमुळे बियाणं बी पेरता येते, खात पण पेरता येते आणि तुम्हाला काय त्यामध्ये मोगायचं असेल ते पण मोगता येते. असे 3 प्रकारचे चालते. आणि हे ट्रॅक्टरने जी पेरणी असते ते खाच्या असतात, चक्र असते त्याला खाच्या असतात. त्या जे आपण सेटिंग लावल त्याप्रमाणेच ते बियाणे उचलत असते, खात पडत असते आणि मोगण्यातील जे धान्य आहे मोगायचं असेल काही ते मोगता येते आपल्याला. आणि जे बैलाने असते ते आपण हाताने धान्य सोडत असतोय. त्यामुळे कुठं कमी धान्य पडणार, कुठं जास्त धान्य पडत असतंय. त्यामुळे बैलाची पेरणी एकसारखी दिसत नसते, कुठं कमी जास्त धान्य होत असते. आणि बैलाच्या पेरणीमुळे आपल्याला खात हे पेरता येत नसतंय. शक्यतो मोगायला जमतंय पण खात पेरणी अवघड असते आणि सारा बैलाने म्हणावा असा पडत नाही. आता बैलाने बी आता पेरणी, जसे ट्रॅक्टरची पेरणी यंत्र आहेत तसे बैलांची पण आता पेरणी यंत्र आलेले आहेत मित्रांनो. त्यामुळं आता बैलांची बी पेरणी ट्रॅक्टरसारखी होऊ लागलेली आहे. पहिल्या काळातील बैलांकडं ते पेरणी यंत्र नव्हते. आता सुधारित यंत्र सर्व शेतकऱ्यांना जे बैल आहेत त्यांनी पण घेतलेले आहेत मित्रांनो. त्यामुळे आता बैलाने बी ट्रॅक्टरसारखी पेरणी ही करता येऊ लागलेली आहे मित्रांनो. आणि हे आपलं बघा ट्रॅक्टर कसा आहे सांगा कमेंटमध्ये. चला मित्रांनो, आपण स्वतः आपला ट्रॅक्टर असल्यामुळे सर्व शेतीची कामे आपण करत आहे बघा. पेरणी यंत्र, रोटावेटर, नांगरणी, ट्रॉलीचं काम, फनपाळी हे सर्व आपण स्वतः करतो. आपण काय ट्रॅक्टर घेतल्यापासून ड्रायव्हर ठेवला नाही, ड्रायव्हरच्या भरोशावर आपण ट्रॅक्टर घेतलेला नाही. काय काम असेल तर स्वतः. त्यामुळे आपल्याला काही अडचण येत नाही मित्रांनो. आणि सर्व आपणच शेतीची कामे बघत आहे बघा. पाणी पाजणे, पेरल्यानंतर सारं बिरं ओढणे, सर्व पाणी पाजणे हे सर्व आपणच बघत आहे. आणि आपल्याकडे पेरणीसाठी वेटिंगवर लोक असतात बघा. आपली पेरणी चांगल्या प्रकारचे आपण पेरणी लोकांची जशी आपली घरची पेरणी करतो तशीच लोकांची पेरणी करतो. त्यामुळे आपल्याकडून पेरण्यासाठी लोक जास्त प्रमाणात आपल्याकडे येतात. पण हे ट्रॅक्टरचा धंदा कसा आहे मित्रांनो सांगू का. पदरचं जाळून भिकाऱ्यागत लोकांच्या दारी गाडीचे टायर झेजवत त्यांच्या मागायला जावं लागतं बघा. तरी ते लोक तुम्हाला खेळवतच राहणार. कामापुरती गोडधोड माणसं लय बोलतात बघा.